तुम्ही 10 वर्ष एक दुकान चालवताय आणि त्याच कम्युनिटीमध्ये मोठं रिलायन्सचं तुमच्यासारखंच एक कॉम्पिटिशन तिथे आलं. म्हणजे तुमचं एवढं कस्टमर आहे आणि रिलायन्स सारखे, लेन्सकार्ट सारखे मोठे मोठे ब्रँडची दुकानं तुमच्या शेजारी आलेत, तर तुम्ही काय वेगळं करू शकता आणि आपण छत्रपती संभाजी महाराजांकडनं काय शिकू शकतो? म्हणजे असाच विचार करा की 5 लाखाची औरंगजेबची सेना आली आहे आणि तुमच्याकडे 30,000 मावळे आहेत. हेच आहे आता परिस्थिती की रिलायन्स सारखी मोठी कंपनी येते आणि तुमचं एक छोटं दुकान आहे. तुम्ही कसा लढा द्याल? मला काय वाटतं ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुमचं डिसिजन घेण्याचं स्पीड, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ऑफर फास्ट आणू शकता, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकता. रिलायन्स, लेन्सकार्ट सारख्या कंपन्यांना डिसिजन घ्यायला महिने लागू शकतात. हे तुमचं एक गोष्ट आहे. तुम्ही चपळ पाहिजे, तुम्ही एकदम फ्लेक्सिबल पाहिजे की ही पॉलिसी नाही चालली, हे मार्केटिंग नाही चाललं, तर आपण दुसरं काहीतरी ट्राय करू. कारण हेच तुमचं ऍडव्हान्टेज ठरू शकतं. कारण रिलायन्स आणि या मोठ्या कंपन्या हे डिसिजन घ्यायला वेळ लावेल. तुम्हाला फास्ट डिसिजन घेऊन बरोबर डिसिजन ट्राय करून ए नाहीतर बी नाहीतर सी करून तुम्ही त्यांच्या कॉम्पिटिशनला नुसतंच समोर नाही जाणार, तर तुमचे पण रिलायन्स सारखे मोठे ब्रँड्स होतील.